हे सगळं करत असताना एक अजून मोठा निर्णय आपण घेतला। आत्तापर्यंत आपण शेतकऱ्यांना साधारणपणे जेव्हापासून सोलर पंप देण्याची सुरुवात केली 1.5 लाख पंप आत्तापर्यंत आपण दिले आहेत। पण आता आपण या एकाच वर्षामध्ये 8 लाख सोलर पंप मंजूर करून घेतले आहेत, त्याला निधीचा पुरवठा केलेला आहे। मागेल त्याला सोलर पंप अर्थात ज्याच्याकडे कनेक्शन आहे त्याला नाही, नवीन डिमांड ज्याची आहे यापैकी मागेल त्याला सोलर पंप आता आम्ही देऊ शकतो या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत। कारण आता आमची पेड पेंडिंग ही 5 लाख आहे आणि आमच्याकडे 8 लाख सोलर पंप या ठिकाणी अवेलेबल आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे आणि जी अर्धे दिवस रात्रीची वीज शेतकऱ्यांना वापरावी लागते ती आम्ही त्यांना जे काही प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे 3 वर्षात ते पूर्ण आम्ही संपवू। 1.5 वर्षात 50% शेतकऱ्यांचं रात्रीच्या विजेचं संकट आम्ही संपवून टाकू। वीज कर्मचारी संघटनेशी आज आमची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये आम्ही जवळपास 1450 कोटी रुपयाची वेतनवाढ ही त्या ठिकाणी त्यांना दिलेली आहे, ज्याच्यामध्ये 15% बेसिकमध्ये वाढ आणि अलाउन्सेसमध्ये 100% वाढ अशा प्रकारची मान्यता आम्ही त्याला दिलेली आहे। याच्या व्यतिरिक्त जे लाईनवर काम करणारे कर्मचारी आहेत मी आज त्यांना आश्वस्त केलं आहे की त्यांनाही अधिकची वाढ ही देण्याच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ आणि येत्या 1-2 दिवसामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातही चर्चा करून आम्ही निर्णय करणार आहोत। शरद पवारांनी एक धक्कादायक असं विधान केलेलं आहे। शरद पवारांनी एक धक्कादायक असं विधान केलेलं आहे। आमदार सुनील शेळके त्यांच्या कार्यकर्त्यांना दम देतात बैठकीने जाऊ नका, लक्षात ठेवा माझं नाव शरद पवार आहे। एक प्रकारे शरद पवारांनी दम दिल्याचं पाहायला मिळालं। खरं म्हणजे पवारसाहेब मोठेच आहेत, आज इतके वर्ष ते राजकारणामध्ये आहेत, जवळपास 83-84 वर्ष किंवा 85 वर्ष जे काही त्यांचं वय असेल म्हणजे राजकारणामध्ये त्यांचे जवळपास 55 वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आहेत। तर या स्तराच्या नेत्यांनी एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे। मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे मी काही त्यांना सल्ला देण्या एवढा मोठा नाही आहे, पण त्यांनी याचा पुनर्विचार करावा। शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत आणि जर अशा प्रकारे त्या आमदारांना धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल आणि मला वाटत नाही की कोणी आमदार अशा प्रकारे त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल। मला असं वाटतं की म्हणजे मी काही त्यांचं म्हणणं ऐकलेलं नाही, तुम्ही जे म्हणताय त्याच्या आधारावर मी माझी प्रतिक्रिया देतोय, पण मला हे काही योग्य वाटलं नाही। असं आहे की मी इतके वर्ष रामदासभाईंना ओळखतो, अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे, कधी कधी रागाने देखील ते बोलतात। भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे। आम्ही 115 आहोत तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं, कारण खरी शिवसेना आमच्यासोबत आली याचं आम्हाला समाधान आहे आणि आम्ही भक्कमपणे शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे आहोत। मुख्यमंत्री म्हणून आमचं पूर्ण समर्थन शिंदे साहेबांना आहे आणि आमच्यासोबतची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आमच्यासोबतचे इतर मित्रपक्ष असतील यांना सोबत घेऊनच आम्ही निवडणुकीला पुढे चाललो आहोत, त्यांचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवणार आहोत। आता हे ठीक आहे की अनेक वेळा अनेक लोक थोडं आमचं लक्ष वेधून घेण्याकरता किंवा आपलं महत्त्व पटवून देण्याकरता वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका बोलतात। आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी आणि मॅच्युअर्ड लोकांनी त्या गंभीरतेने घेऊ नये। पण सर भुजबळ साहेब असं म्हणतायत की जेवढ्या जागा म्हणजे आमची आमदारांची संख्या पण तेवढीच आहे जेवढी शिवसेनेची आहे, त्यामुळे आम्हाला तेवढ्याच जागा लोकसभेच्या हवा आहे। जेव्हा कोणी काही मागायला हरकत नाही, निर्णय वास्तविकतेवर आधारित होईल। आज एक बहुत महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र ने लिया है। महाराष्ट्र में किसानों को जो बिजली दी जाती है